नमस्कार. आज आपण मस्त असे उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे पापड बघणार आहोत. त्यासाठी मी ते बटाटे उकडून घेतले आणि ते या पद्धतीने चाळण ठेवून नंतर ते क्रश करून घेतलेले. मऊसूत असा आपल्याला हा बटाटा करून घ्यायचा आहे. नंतर इथे आपण हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. साबुदाणे थोडेसे आपण कढाईमध्ये गरम करून घेतले, नंतर ते मिक्सरला वाटून घेतलेले. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन संपूर्ण जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि घट्टसर असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचे. हे जे पापड आहेत ते तुम्ही वर्षभर खाऊ शकतात. आता ऊनही भरपूर कडक पडतं आहे आणि उन्हाळ्याचे जे वाळवणाचे पदार्थ आहेत ते बनवण्यास तुम्ही सुरुवात केलीच असेल तर या उपवासाच्या पापड्याही तुम्ही नक्की ट्राय करायच्या आहेत. बनवायला अतिशय सोप्या आहेत. घट्टसर असं हे पीठ मळून नंतर ते आपल्याला वाफून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी गॅसवर ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यावर एक चाळण ठेवून दिलेली. त्यात आपल्याला हे पीठ थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि ते पलटून आपल्याला छान असं ते वाफून घ्यायचे. नंतर याच्या आपल्याला पापड बनवून घ्यायचे. तर बघा, आता आपलं जे पुरी यंत्र असतं त्यावर आपण एक प्लास्टिकचा कागद ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला आपण तेल लावून घ्यायचे आणि त्यावर आपण छोटेसे गोळे करून ते पुरी यंत्राने दाबून घ्यायचे. मस्त अशा गोल गरगरीत अशा आपल्या या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत. चवीला खूप उत्कृष्ट अशा या पापड्या लागतात. बनवायलाही अतिशय सोप्या आहेत. तर तुम्ही ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करायची आहे आणि तुमची ही रेसिपी कशी बनली ती मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. बघा, या पद्धतीने गोल गरगरीत अशा आपल्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा.